ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरपीआई शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। गोळीबार प्रकरणातील संशयित मयूर बेद यांना दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचं तपासात समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। दीपक बडगुजर विरोधात अंबड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सलीम कुत्ता प्रकरणी सुधाकर बडगुजरांना लोकसभा निवडणुकीवेळी तडीपार करण्यात आलं होतं। आता विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर दीपक बडगुजरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा राजकीय खेळीला सुरुवात झालेली आहे, ती पोलिसांच्या माध्यमातून। सुधाकर बडगुजर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमका प्रकार घडला होता आणि कशा पद्धतीने तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला। लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी असे 4 वेळा प्रकार झालेत। बडगुजर कुटुंबावरती गुन्हे दाखल करून चुकीच्या पद्धतीने त्यांना अडकवणं आणि निवडणुकीचा ताबा मिळवण्यासाठी केलेले षडयंत्र तडीपारीपर्यंत गेलेत। परंतु काय झालं, निवडणूक संपली, विषय संपला आणि आता परत विधानसभेच्या निवडणुका येऊ गाठलेल्या आहेत। म्हणून बडगुजर परिवाराला कुठेतरी अडकवण्याचं षडयंत्र आहे। पण आम्ही लढणारे लोक आहोत, हटणारे लोक नाहीत। जे अंबड पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये पवननगरचा गोळीबार झाला, त्यामध्ये 8 आरोपी आहेत। त्यापैकी एकाला तरी अटक झाली का? आणि तो मल्ल्या नावाचा मुलगा आहे, रोहित मल्ल्या नावाचा, त्यांनी सांगितलं की मला माजी नगरसेवकांनी सुधाकर बडगुजरवरती गोळीबार करायला सांगितलं होतं। हे स्टेटमेंट रेकॉर्डवर का नाही आलं? त्यांनी स्टेटमेंट घेतलेलं आहे। आणि ह्या केसमध्ये जबरदस्तीने मारहाण करून बडगुजरांचं नाव घ्या असं आरोपीला सजेस्ट करतात आणि आरोपी कोर्टामध्ये स्टेटमेंट देतो। त्याच्यावर सिद्ध होत आहे की आम्ही काही लढणारे लोक, न्यायदेवतेवर विश्वास आहे। आज जरी त्यांनी षडयंत्र केलं असेल, याच्यातनं बाहेर पडू। पोलिसांवर दबाव कोण टाकतंय? कोणाकडून होते? सत्ताधारी पक्षाकडनं, थेट मंत्रालयातनं दबाव आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।